थोडंसं तेलाचं गरम मोहन करून घेतलं, त्याच्यामध्ये रामबंधूचा चकली मसाला 1 पॅकेट टाकलं आणि थोडंसं हळद टाकली, घाटी मसाला टाकला 2 चमचे, लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकलं, हिंग टाकले, मीठ टाकले, 1 चमचा ओवा टाकला आणि सफेद तेल टाकले जे आपण नेहमी चकलीमध्ये टाकतो ते. उकळतं गरम पाणी टाकून मस्तपैकी मळून घेतलं. त्याच्यामध्ये पीठ जितकं ॲड होईल तितकं पीठ ॲड केलं, त्याच्यामध्ये जितकं पाणी हवं आहे तितकंच घेतलं आणि पीठ ॲड करून मळून घेतलं. घट्टसर पीठ मळून घेतलं, त्याच्यामुळे आपल्या चकल्या क्रिस्पी होतात पीठ कठीण मळल्यामुळे.